आता एकदम तुम्ही राजुऱ्यामध्ये आले, डार्क हॉर्स बनले तुम्ही. कुणी अपेक्षाही आणि सगळेजण म्हणायचे की तिसऱ्यावरच आहे. फार मोठा करिश्मा केला. हं. काय म्हणजे कशाच्या भरोश्यावर हे सगळं झालं सध्या असं वाटतं तुम्हाला काय? खरं तर मी जेव्हापासनं राजकीय जीवनाला सुरुवात केली, मी वयाच्या 21व्या वर्षी घुग्गुससारख्या मोठ्या औद्योगिक गावाचा सरपंच झालो. त्यानंतर मी पुन्हा दुसऱ्यांदा ग्रामपंचायत लढली, दुसऱ्यांदा जिंकलो. दोन्हीदा ग्रामपंचायतला सामोरच्याला डिफॉल्ट जप्त करून जिंकून आलो. त्यानंतर चंद्रपूर पंचायत समिती निवडणूक लढली, तिथं जिंकलो, तिथं सभापती झालो. चौथी निवडणूक मी घुग्गुसवरून जिल्हा परिषदची लढलो, तिथं जिंकलो जनतेच्या आशीर्वादाने, जिल्हा परिषदला सभापती झालो. 5वी निवडणूक मी माझा घुग्गुस मतदारसंघ महिलासाठी राखीव झाला होता. मला सुधीर भाऊ पोंभुर्ण्यात घेऊन गेले, तिथून लढलो. मला वाटतं महाराष्ट्रामधली ती पहिली निवडणूक असेल की सुधीर भाऊ जेव्हा माझ्या प्रचार सभेमध्ये आले होते, तर सुधीर भाऊ जनतेला सांगितलं होतं, तुम्ही फक्त जिल्हा परिषद सदस्याला निवडून देत नाही आहे, तुम्ही जिल्हा परिषदच्या अध्यक्षाला निवडून देत आहे. म्हणजे पहिल्यांदा निवडणुकीच्या आधीच जिल्हा परिषदचं अध्यक्षपद घोषित केलं आणि जिल्हा परिषदचा अध्यक्ष झालो. पण तुम्हाला असं वाटलं होतं की मी पुढे जाऊन आमदार होणार वगैरे असं, किंवा विधानसभा लढणार, असं काही स्वप्न पडले होते? राजकारणात काम करताना मला असं कधी वाटलं नाही, परंतु माझं काम पाहून मला अनेक लोक म्हणायचे, म्हणजे अगदी मनमोकळेपणे सांग, अनेक लोक म्हणायचे की भाऊ तुम्हाला भविष्यात आमदार किंवा खासदार बनायचं आहे. अनेक लोक म्हणायचे. आणि मी निश्चितच माझ्या राजकीय प्रवासामध्ये सुधीर भाऊ मुनगंटीवार माझे गुरु आहेत, खूप मोठं योगदान आहे. त्यांची पूर्ण छाप मुनगंटीवारांची तुमच्यावर आहे आणि तुम्ही सगळे त्यांचे गुण घेतले असं सगळं सांगितलं है ना. तर काय काय गुण घेतले मुनगंटीवारांकडून? आता हे काय घेतले तुम्हीच ठरवू शकता, परंतु ते माझे गुरु आहे आणि स्वाभाविक आहे, गुरुचे प्रत्येक गुण शिष्यानं घ्यावं असं अपेक्षित असते. आणि हे घ्यावे म्हणण्यापेक्षा ते येतात, आपोआप येतात, एक ते उपजत येतात. आणि सुधीर भाऊला सुद्धा अभिमान वाटतो की देवराव माझा शिष्य आहे, आणि मला सुद्धा अभिमान वाटतो की सुधीर भाऊ माझे गुरु आहे. आणि मी प्रत्येकदा राजकारणामध्ये फार स्पष्टपणे काम केलं. मी आयुष्यात कधी खोटं बोललो नाही. 25 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी, मला वाटते जिल्ह्यामधला किंवा राज्यातही होऊ शकते, एकमेव माणूस आहो की वयाच्या 21व्या वर्षी सरपंच झालो आणि तिथून जो माझा प्रवास सुरू झाला, मी थांबलो नाही. म्हणजे तुम्ही जर बघितलं 2022 पर्यंत ज्या निवडणुका झाल्या सतत, त्या प्रत्येक निवडणुकीत मी उभा राहिलो, जिंकलो. आणि 22 नंतर निवडणुका झाल्या नाही, तर मधल्या काळामध्ये ज्या निवडणुका थांबल्या होत्या आणि मग सरळ ज्या निवडणुका झाल्या लोक विधानसभा लढली. म्हणजे आता सरपंच ते आमदार असा माझा प्रवास झाला. आणि या प्रवासामध्ये जनतेने मला प्रचंड सहकार्य केलं, भरभरून दिलं. आणि जनतेचं काम करताना प्रामाणिकपणा ठेवली. आलेला कोणताही माणूस त्याचं काम झालं पाहिजे हा प्रयत्न केला. आणि जेव्हा जेव्हा पक्षाचं काम करताना कार्यकर्त्यांनी मनापासून प्रेम केलं. म्हणजे खरं तर मी मोठा झालो याच्यामध्ये माझं कर्तृत्व शून्य आहे. माझ्या पक्षाचं नाव, आमच्या पक्षाचं शीर्ष नेतृत्व, सुधीर भाऊ माझे गुरु आणि कार्यकर्त्यांनी जे परिश्रम केले, त्या परिश्रमातूनच मी आज इथपर्यंत पोहोचलो. एक गोष्ट सांगू इच्छितो की देवराव भोंगडे जे आता निवडून आलेले आहेत राजुरा क्षेत्रातून, ते चंद्रपूर तालुक्यातल्या घुग्गुसमध्ये वास्तव्यास आहेत. तीच त्यांची कर्मभूमी आहे. पण ती कर्मभूमी सोडून ते राजुऱ्यामध्ये आले आणि इथून त्यांनी निवडणूक लढली आणि ते जिंकले सुद्धा. पण सुरुवातीला जेव्हा ते या क्षेत्रामध्ये आले तेव्हा त्यांना बाहेरचा असं म्हणून संबोधलं गेलं. पक्षातल्याच लोकांनी त्यांना बाहेरचा वगैरे ठरवलं होतं, पण ते डगमगले नाही आणि गेल्या 6 वर्षापासून त्यांनी राजुरामध्ये कामाला सुरुवात केली. मतदारसंघ पिंजून काढला, कार्यकर्त्यांची बांधणी केली, संघटन बांधणी केली आणि ते या एका किरायाच्या घरामध्ये तेव्हापासून राहत आहेत. कुटुंब त्यांचं घुग्गुसलंच होतं. आज कुटुंब विजयानंतर त्यांच्या सोबत आहेत. त्यांची आई आहे, त्यांच्या पत्नी आहेत आणि त्यांची मुलगी सुद्धा आहेत. त्यांच्याही काही भावना असू शकतात, कारण गेल्या 6 वर्षापासून देवराव दादा इथे आहेत, तुम्ही तिकडे एकटा, कुटुंब सांभाळायची जबाबदारी तुमच्यावर. कसं सांभाळलं आणि तुम्ही त्यांना काय काळजी कशी घेतली यांची? यांची काळजी काही नाही, ते स्वतःच काळजी घेत असतात. कुटुंबाची मी करते नेहमीच. पहिलेपासूनच त्यांना मी मोकळं सोडलाय त्यांना राजकारणामध्ये. पण कुटुंब सांभाळताना बऱ्याच गोष्टींची गरज पडत असते, पैशा पाण्याची, काही मदतीची, शाळांमध्ये मुलांसाठी जाणं येणं असेल, अशा बऱ्याच गोष्टी आहेत, आरोग्याच्या वगैरे. तर त्या कशा सांभाळल्या तुम्ही? काय काय अडचणी आल्या तुम्हाला? नाही, आमचं संयुक्त कुटुंब आहे, त्यामुळे सर्वांचा कुटुंबाचा हातभार होताच त्याच्यामध्ये. त्यामुळे मला तेवढी म्हणजे हे नाही झालं, त्रास नाही झाला. त्या सर्व जणांचे मोठे भाऊ आहे, वहिनी आहे, पुतण्या आहे, आई आहे. आता मी इकडे होती तर आईनी सांभाळलं सर्व कुटुंब.
पण तुमच्या मनात असा कधी विचार आला की बरं तुम्ही घुगुसमधून आता एकदम राजुऱ्याला चालले, एक आव्हान नवीन तुम्ही स्वीकारता, ते पेलणार की नाही पेलणार, तुम्ही जिंकणार की नाही जिंकणार, असा कधी विचार मनात आला? कधी बोलून दाखवला यांच्याशी? नाही, तेवढा विश्वास आहे त्यांच्यावर, कारण ते मेहनतच एवढी करतात, त्याच्यामुळे विश्वास होताच. अच्छा. ते जे काम करेल ते पूर्णच होते, यश मिळतेच त्यांना. आजपर्यंत त्यांना अपयश कोणत्याच गोष्टीमध्ये आलेलं नाहीये. आता घुगुस पूर्णपणे सुटेल आणि राजुऱ्यात इथेच वास्तव्य राहील तुमचं? हो, आता इथेच राहावं लागेल. आई, मुलगा आमदार झाला, घरात कोणी राजकीय वारसा नव्हता, घरात कोणी निवडणूक लढलेलं नाहीये, आहे ना, पहिल्यांदाच मुलगा. तर तुम्ही असं कधी म्हटलं नाही राजकारणात कशाला जातो, चांगली नोकरी कर, शिक वगैरे? नाही नाही, नोकरी लागत होती, तो नोकरी नाही करत म्हणत होता. हो तर तुम्ही त्यांच्या मनासारखं होऊ दिलं? हो हो, कोणीच नाही अडथळा दिला, बाबांनाही कोणीच नाही. हो. आज काय भावना आहेत? मुलगा आमदार झालाय तुमचा, आज आज काय भावना आहेत तुमच्या? आम्हाला खुशी आहे, खूप खुशी झाली आम्हाला. अच्छा. 7वी पर्यंत घुगुसला शिकला, मग 8वी पर्यंत पटेल शाळेमध्ये हायस्कूलला शिकला. मग तिथून थोडा 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 आपल्या राजकारणात भाऊ सोबत संपर्क झाला त्याचा, आणि त्याच्यामध्ये ते मिक्स झाले. वहिनी, सेलिब्रेशन कसं केलं मग कालच्या विजयाचं तुम्ही? कार्यकर्त्यासोबतच सेलिब्रेशन कालचं. आता आमदार तर तुम्ही झाले, आता मुंबईला पण जावं लागेल. मुंबईची तयारी केव्हाची आहे? आता मुंबईची तयारी, आता पक्ष जसा आदेश देईल तसं मुंबईला जाणार आहोत. आणि खरं तर मी 1.25 वर्षापूर्वी इथं जेव्हा आलो, 12 ऑगस्टला इथं मी सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र भाजपा जनसंपर्क कार्यालयाची सुरुवात केली. 28 ऑगस्टला मी इथं राहायसाठी आलो, आणि तेव्हापासून मग मी सेवा केंद्र गोंडपिपरीला सुरू केलं, जिवतीला सुरू केलं, गडचांदूरला सुरू केलं, कोरपण्याला सुरू केलं, वेरूळ स्टेशनला सुरू केलं. आणि राजुरा मतदारसंघामध्ये पहिल्यांदा, आजपर्यंत अनेक लोक आमदार होऊन गेले, पण जनतेच्या सेवेसाठी एकही कार्यालय कोणी सुरू नव्हतं केलं. पण मी सेवा केंद्राच्या माध्यमातून गोरगरिबांची कामं करायला सुरुवात केली. आपल्याला माहिती आहे, गरीब माणसाला काम पडते, त्याला फॉर्म भरायचं, कोणी फॉर्म भरून देत नाही. पण आम्ही जनतेच्या सेवेसाठी असे कार्यालय, सेवा केंद्र सुरू केले, आणि त्या सेवा केंद्रातून मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागातील लोक त्या कार्यालयात येऊ लागले. श्रीमंत असो, गरीब असो, सर्वांना मदत केली. गेल्या 1 वर्षामध्ये 95 कार्यक्रम केले मी, म्हणजे चौथ्या दिवसाला एक कार्यक्रम केला मी. आणि मला वाटते महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही बघितलं, तुमच्या प्लॅनिंगने तुमची नाव किनारी लावली. दर चौथ्या दिवशी माझा या विधानसभेत कार्यक्रम राहिला. आपल्याला आश्चर्य वाटेल की लोकसंग्रहाचे, मग कधी गणपती स्पर्धा, कधी दुर्गादेवी स्पर्धा, कधी तानापोळा सेलिब्रेशन, कधी मोठा पोळा सेलिब्रेशन, कधी दिवाळी मिलन घेतलं, कधी गोरगरिबांना फराळ वाटप कार्यक्रम घेतले, महाआरोग्य शिबिर घेतले. या मतदारसंघामध्ये 30,000 रुग्ण या 6 महाआरोग्य शिबिरामध्ये आले, आणि मला याचा आनंद वाटतो की 30,000 लोकांची रुग्णसेवा केली. याच्यापैकी संजूभाऊ 2700 रुग्ण असे होते ज्यांचे केसापासून नखापर्यंत मोठ्या मोठ्या शस्त्रक्रिया करून दिल्या. हार्टची असेल, बायपास असेल, नी रिप्लेसमेंट आहे, त्याच्यानंतर गर्भाशयाच्या पिशवीची आहे, नाक कान घसा आहे, डोळा आहे, कॅन्सर आहे, असे असाध्य रोगांचे ऑपरेशन केले. आणि तिथून जो मला आशीर्वाद मिळाला, मला वाटते ती सुद्धा एक मोठी शक्ती मिळाली. त्याच्यानंतर डोळ्यांची शिबिरं घेतले, त्याच्यानंतर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन घेतले, सांस्कृतिक कार्यक्रम घेतले महिलांचे, सर्व ठिकाणी मोठ्या महिलांचे, म्हणजे ते कधी झाले नाही. पूर्ण विधानसभेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम घेतले. एवढंच नव्हे तर आम्ही दांडिया घेतल्या. आता राजुऱ्यामध्ये 4 दांडिया आधीच होते, मी जेव्हा 5वा दांडिया सुरू केला, उदंड प्रतिसाद लोकांनी दिला. मग तोच दांडिया यावर्षी गोंडपिपरीत घेतला, गडचांदूरमध्ये घेतला. हा प्रवास आता कंटिन्यू राहणारच आहे. आणि राजुरामधून तुम्ही आता नव्याने आपली पॉलिटिकल इनिंग सुरू करत आहे. तर साम टीव्हीच्या वतीने तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, आणि लोकांचं कल्याण हो, या भागाचा विकास हो, या शुभेच्छा तुम्हाला देतो. आणि इथेच थांबूया आपण. देवराव भोंगडे आणि त्यांची फॅमिली, यांचे मत, त्यांचे विचार, त्यांची राहणी, हे सगळं आपण या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि पुढील 5 वर्ष ते या भागातील विकासासाठी प्रयत्न करत राहणार आहेत, अशी ग्वाही त्यांनी इथल्या मतदारांना तर दिलेलीच आहे, आपल्यालाही दिली आहे आपल्या चॅनलवर. आपण इथेच थांबूया. धन्यवाद. संजय तुमराव, साम टीव्ही, राजुरा, चंद्रपूर.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.